मिळाल्या आणि यावेळेस बॅटीनं उत्तर दिलंय आणि उत्तर सुद्धा मोठं दिलंय. षटकार. आजच्या सत्रातील शेवटचा सामना महावीर मोबाईल शॉपी वर्सेस सचिन भैया देवकर मित्रमंडळ. सामन्याला सुरुवात. परत एकदा खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल इथे उज्जत लाला यांचं. संधी होती झेलबाद करण्याची परंतु संधी हुकवली. जीवदान मिळाला आहे इथे तुकाराम केंद्रेला. तोपर्यंत पळून काढल्या त्या 2 धावा. या 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 10 धावांवरती. ठीक आहे आताची एक रन शॉट. चला चांगल्या दिशेने चेंडू मात्र या ठिकाणी टाकला गेलेला आहे. तर टॉस चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्या सर्वांना बघायला मिळतोय. तुकाराम स्ट्राईक एंडवर आणि गणेश नॉन स्ट्राईक एंडवर मात्र 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आहे. तर समाधान थोरात यांनी पहिल्या चेंडूची जबाबदारी मात्र या ठिकाणी सांभाळलेली आहे. सुरेख बॅकफुटवर आले, जागा बनवली आणि यावेळेस मात्र कव्हर पॉइंटच्या दिशेनं अप्रतिम लाजवाब चौकार. 13 धावा आहेत बघा. धावफलकावर आपल्याला बघायला मिळतील. तुकाराम केंद्रे टॅलेंटेड फलंदाज आहे. अनुभव आहे. हो 2 मिनिटं थांबा. बॉलर ती पॅन्ट खाली घ्यायला लावा की पॅन्ट. त्या पॅन्ट खाली घ्या ती. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. कमालीचा चेंडू होता. मात्र या ठिकाणी आपण बघतोय 5 चेंडूंच्या प्रवासामध्ये आतापर्यंत 13 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहे. समाधान थोरात शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. हो 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 डान्सिंग डाऊन द ग्राउंड अँड हिट हार्ड. कमालीचा कव्हर ड्राईव्ह आणि कमालीचा निकाल. खणखणीत चौकार. पहिल्या षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर आहेत 17 धावा. 17 धावा. बघूया. हा पहिला चेंडू मात्र हा अवंतरची घोषणा नक्कीच वन बाउंडचा इशारा सुद्धा नक्की त्या ठिकाणी दिला जातोय. 18 धावा धावफलकावर असणार आहे त्या ठिकाणी आपण बघतोय. हा ड्राईव्ह लाईनवर नक्की होता परंतु ड्राईव्ह फसलेला आहे. थोडेसे प्रयत्न जास्त करायला पाहिजे होते. अर्थात प्रयत्न चांगले होते बघा. चेंडू पर्यंत नक्की आले परंतु ऐन वेळेत जर बघितलं तर हातांची पोझिशन ती चुकीची होती. झेल सुटलेला आहे. धावफलक मात्र पुढे जाईल या ठिकाणी 19 धावा. हा आता नो बॉल असेल अगदी बरोबर.
तर असा चेंडू मला वाटतं स्पर्धेत परत पाडणार नाही. त्याच्यामुळे या चेंडूचा आनंद घेऊन टाका. हां, अगदी आणि आता फ्रीजचा हा चेंडू आहे. फ्रीजचा चेंडू आहे बघा. आता चेंडू रोखायचा आहे आणि आता झेल घेऊन उपयोग नाही. आणि फ्रीजच्या चेंडूवर 3 प्रकारे बाद दिलं जातंय बघा. नीट लक्षात घ्या. एक स्टंपिंग, एक रनआउट आणि एक टॉईस विकेट असते. आता टॉईस याचं विश्लेषण नंतर करेल मी. अनेक प्रकार आहे क्रिकेटमध्ये नवीन नियम आलेत. बॅटची कडा घेतली. डाव कॉर्नरच्या दिशेने जाणारा चेंडू सीमा रेषा पार. हां, स्टंपिंग नाही बरोबर. आय-सी-सीच्या नवीन नियमानुसार फक्त धावबाद आणि ट्वाईस विकेट आहे. हां, बरोबर आहे. नाही, नाही. रनआउट आणि ट्वाईस विकेट हा 2च पद्धतीनं. बघूया. फुल केलेला आहे स्क्वेअर लेगच्या दिशेनं. पण क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी असणार आहे. 27 धावा धावफलकावर आहेत. बाद चेंडू आलेला आहे या ठिकाणी. तुकाराम केंद्रे स्ट्राईक एंडवर आहेत. 27 धावा धावफलकावर षटक क्रमांक 2 आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. मात्र शेवटचा चेंडू असेल या ठिकाणी सचिन यांचा. लॉंगॉनच्या दिशेने खेळलेला हा चेंडू त्या ठिकाणी मात्र मुजीब आलायत बघा. सिंगल मात्र रोखू शकले नाही. षटकाची होणारी समाप्ती 2 षटकानंतर धावफलकावर 28 धावा. प्रथम फलंदाजी करीत असताना या ठिकाणी महावीर मोबाईल हा संघ आपण बघतोय. तर पंच वेळ द्यायचा नाही आता. चला तिथे चला मीटिंग नको. बिलकुल मीटिंग नकोय. टीम मीटिंग नाहीच पाहिजे. आज आज फक्त सहकार्य करा बघा. उद्यापासून उद्यापासून पेनल्टी असेल अशा गोष्टींना. बघूया. मला वाटतं मुजीब लाला आलेत गोलंदाजी मार्कवर. अगदी सबस्टिट्यूशन प्लेयर आलाय. त्या ठिकाणी सबस्टिट्यूशन मला वाटतं केलंय. क्षेत्ररक्षणामध्ये होणारा बदल आपण या ठिकाणी बघणार आहोत. 28 धावा धावफलकावर 2 षटकानंतर म्हणजे 14च्या सरासरीने आतापर्यंत धावा बनवल्या गेल्या. हे सातत्य शेवटपर्यंत बघायला मिळणार का? कारण आघाडीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतील. तुकाराम केंद्रे, गणेश गर्जे. हा लेग ब्रेक चेंडू होता. लेग ब्रेक चेंडू होता. दिशा बदलली. फलंदाज मात्र बघ्याच्या भूमिकेमध्ये होते. यष्टीरक्षकानं चेंडू रोखलाय. चेंडू आहे. हा स्विचेसचा प्रयत्न होता. एक साधारण विचारसरणी होती बघा. परंतु यावेळेस उजेब लाला यांचा कमालीचा चेंडू. एक चांगला चेंडू आपण या ठिकाणी बघतोय. 8 चेंडू मात्र असेल. बघूया. हां, एसटीचेचा सुद्धा त्या ठिकाणी प्रयत्न केला. फायकट चेंडू होता बघा. यावेळेस उजेब लाला यांनी चेंडूला हवा दिली. उंची दिली आणि फलंदाजाला आमंत्रण दिलं या आणि चेंडूला मारा.
एक चॅलेंजिंग गोलंदाजी करतायत उजबलाला. नाही यावेळेस शरीराचे वेध घेतलेत. काट चेंडू पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आणि टाळ्यांचा आणि शिट्ट्यांचा आवाज आपल्यापर्यंत येतोय बघा. अहो, हा चेंडू तर बघा आता वाईट नक्की देतील या ठिकाणी अमोल सर, परंतु टप्प्यानं एष्ट्यांना हुकवलंय बघा. यावेळेस मात्र संपर्क झालाय. थेट शतरस्कापर्यंत जाणारा हा चेंडू आणि जितक्या वेगात शतरस्कापर्यंत गेलेला चेंडू आहे तितक्याच वेगात एसटी रक्षकापर्यंत सुटका पाठवला गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण आहे बघा. हा वाईट दिला जाईल नक्कीच. नियंत्रण थोडंसं कमी होतं. गोलंदाजी मात्र अगदी चांगली या ठिकाणी बघायला मिळते. चला हवाई सफर आहे. यावेळेस मात्र परफेक्ट मिडल ऑफ द पॅट आणि आउट ऑफ द पार्क षटकार. तर 3 षटकानंतर 37 धावफलकावर थोडंसं फास्ट आहे बघा. सामना सूर्यदेवाच्या साक्षीनं संपवायचा आहे. सूर्योदय सूर्यदेव जर निघून गेले तर आयोजक जबाबदार राहणार नाही बघा. दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. आणि या सामन्याला ड्रिंक हा. नसणार आहे. अगदी बरोबर. मुंडे साहेबांनी सांगितलं ड्रिंक ब्रेक होणार नाही. चांगला चेंडू आहे. सचिन उपटे उपाडे गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा मात्र आपण बघतोय आलेले आहेत. बॅटीची कडा घेतलेली आहे. शॉट लेग स्लिप मध्ये आपण बघतोय त्या ठिकाणी चेंडू मात्र रोखला गेलाय. 38 धावा धावफलकावर असणार या ठिकाणी गणेश घरचे स्ट्राईकवर येताना आपल्याला बघायला मिळतात. चला उडवलाय. लचकेलाय चेंडू जाईल मैदानात पार. कमालीचा दमदार षटकार. अडवतेच धावा आहेत बघा धावफलकावर. बॅटीचा स्पर्श आहे बघा. अरे साधारण चेंडूंवर आपण बघतो गणेश घरचे मात्र पकडला गेले. कार बिहाइंडच्या स्वरूपात पहिला धक्का. फलंदाज गणेश बाद. गणेश गर्जेची जागा घेण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय. जगन्नाथ पाटोळे संघाचा संघनायक. जिम्मेदारी आली आहे जगन्नाथच्या खांद्यावरती. कारण चांगले बॅटर आहेत अपोजिट संघामध्ये. धावांचा डोंगर उभा करावा लागेल. या मैदानावरती 100 धावा सुद्धा सेफ मानल्या जात नाहीत कारण या मैदानावरती धावा बनतात. चारी बाजूला आउटफिट तेज असणार हे मैदान.
अगदी या ठिकाणी मैदानात आपण बघतोय जगन्नाथ आले आणि त्यांनी स्विच चा फटका मात्र सादर केलाय. हा चेंडू थर्डमॅनच्या दिशेने गेला त्या ठिकाणी मात्र खणखणीत चौकार मिळतोय. स्लो चाललंय. 4:44 काय आहे? नेट स्लो चाललंय. बघूया. काय चेंडू होता बघा. फ्लाइट दिली. जागा बनवून मारण्याचा प्रयत्न होता. यावेळेस मात्र फलंदाज चुकलेला आहे. यष्ट्या उद्ध्वस्त झालेल्या या ठिकाणी. अठ्ठेचाळीस धावा आहेत बघा धावपळीवर 2 फलंदाज बाद झालेले आहेत. बघूया. तुझे लाला चांगली गोलंदाजी करताय बघा. हे जादूगर गोलंदाज आहे. चला यावेळेस चेंडू डाव्या इष्टीकडे होता आणि त्याला त्याच दिशेला मारलाय. आला तसा चेंडू गेलाय. थेट मैदानापार मात्र षटकार. धावपळकावर जर बघितलं तर अर्धशतकापार आपण जातोय. या ठिकाणी धावपळकावर होत आहेत 54 धावा. सचिन भैया देवकर गोलंदाजी करणारा संघ तर महावीर मोबाईल संघ आपण बघतोय. फलंदाजी मात्र या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये करायची आहे. हा फलंदाजाला फसवलंय बघा यावेळेस. धावफलक मात्र असते 2 बाद 54. चला यावेळेस चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक दूरवर राहील. त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागणार आहे बघा. चौकार. हा म्हणजे पळून 4 धावा पूर्ण केलेल्या आहे. 58 धावा या ठिकाणी होत आहेत. 58 रन्स ऑन बोर्ड. क्षेत्ररक्षकाने जास्त वेळ वाट बघितली बघा चेंडूची. फुलटॉस होता आणि फलंदाजानं फुलटोल वसूल केलाय. षटकार. शेवटचा चेंडू असणार आहे यानंतर. 64 धावा धावपळकावर होत आहेत. अंतिम चेंडू असेल. याही वेळेस अगदी समोर मारलाय. षटकार. आणि अगदी आपण बघतोय 5 षटकानंतर 70 धावा आपल्याला धावपळकावर बघायला मिळतील. 5 षटकांची समाप्ती. टीम मीटिंग थोडीशी टाळा बघा.
नक्की तुम्हाला अधिकार आहे टीम मीटिंग घेण्याचा, परंतु यावेळेस वेळेला सुद्धा महत्त्व देणं गरजेचं आहे. नवीन गोलंदाज कोण येतोय बघूया. फिरोज आलेले आहेत बघा, फिरोज खान. गोलंदाजी मार्क पण मारत आहेत. सांघिक जर बघितलं तर षटक क्रमांक 6. वैयक्तिक पहिलं षटक मैदानाच्या आतमधून या ठिकाणी आपण बघतोय फिरोज खान यांच्याकडे दिलेला चेंडू. हा गुडघा टेक और तमाशा देख. एक कलाकारी फटका आहे. फिरोज खान यांचं स्वागत केलंय चौकारानं. 74 धावा धावपळीवर षटक क्रमांक 6 चा प्रारंभ. आरंभ आपण बघतोय आणि आरंभ हा प्रचंड. संघनायक जगन्नाथ पाटोळे. स्क्वेअर लेग कडे खेळ मिड विकेट कडे खेळलेला फटका आहे बघा. चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी निश्चित. या दरम्यान चला या ठिकाणी चौकार आलाय आणि जसा चौकार आलाय तसं एक पारितोषिक सुद्धा आलाय बघा. आदरणीय कृष्ण सोमवंशी साहेब यांचं शुभ आगमन आहे. साहेबांचं स्वागत असेल आणि त्यांच्या वतीने या दोन्ही फलंदाजांसाठी सुवर्ण संधी. सलग 3 षटकार जर या दोन्ही फलंदाजातील कोणत्याही फलंदाजाने मारले तर ₹500 प्राइज त्यांच्या वतीने दिले जाईल. कडे मारलेला हा फटका आणि खूप खराब क्षेत्ररक्षण बघा त्या ठिकाणी. चला पाठोपाठचा दुसरा चौकार मात्र मैदानाच्या आतून येतोय आणि या ठिकाणी 84 धावा बनवल्या गेल्या. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा बदल मात्र करावा लागतोय. यावेळेस संधी आहे बघा आणि दोघांच्या मधोमध पडलेला आहे हा चेंडू. दूरवर राहिले. दोन्ही क्षेत्ररक्षक झेल देखील अवघड होता. 86 धावा आपण बघतोय या ठिकाणी पूर्ण केलेल्या आहेत. षटक क्रमांक 6 मैदानाच्या आतमध्ये आपण सर्व बघतोय. शेवटचा सामना आजच्या सत्रातील. यावेळेस ओव्हर फुलतोच आहे, परंतु पुन्हा एकदा आपण बघतोय कोणताही क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चेंडू खाली बघायला मिळाला नाही. सहा षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद 87 धावा फटकावर आहे. चांगली फलंदाजी केली बघा या ठिकाणी.
बघूया. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळलेला फटका नाराज केलंय बघा क्षेत्ररक्षकानं. चेंडू सीमेरेषेच्या पलीकडे जाईल त्या ठिकाणी मात्र पण खनिज चौका. 91 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. हा लॉंगॉनकडे खेळलेला फटका. हा क्षेत्ररक्षक भारी आहे बघा. विष्णू होते त्या ठिकाणी आणि बघा खूप खराब कामकाज गोलंदाजाचं. समाधान थोरात गोलंदाजी मार्कवर. चला यावेळेस अभय सफर चेंडू करतोय टाटा बाय बाय. हाय अँड हँडसम षटकार. नव्याण्णव धावा धावपळीवर झालेल्या आहेत. षटक क्रमांक 7 मैदानाच्या आतमध्ये आणि मैदानाच्या आतमध्ये कर्णधारावर आक्रमण केलंय. याही वेळेस फुलटॉस. याही वेळेस चेंडू मैदानाच्या बाहेर. तर या ठिकाणी पाठोपाठच्या स्वरूपामध्ये 2 षटकार आलेत. तिसरा जर षटकार आला तर आदरणीय कृष्ण सोमवंशी साहेबांच्या वतीनं ₹500 प्राइज आहे. तिसरा आला पाहिजे. 105 धावा धावपळीवर आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न बघा मैदानाच्या आतमध्ये. या 2 धावेनं आपण बघतोय धाव फलकावर अगदी 107 धावा आपल्याला बघायला मिळतील. नरेश चव्हाण कमालीची फलंदाजी आज केलेली बघा. जगन्नाथ पाटोळे संघ नायक. लॉंगॉन केला फटका खेळला गेला. वाव. विष्णू आहे बघा त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षण मात्र कमालीच केलंय या क्षेत्ररक्षकानं. 7व्या षटकाची होणारी समाप्ती. 7 षटकानंतर 2 बाद 109 धावा धावपळकावर आहेत. शेवटचं षटक आहे बघा मैदानाच्या आतमध्ये. शेवटचं षटक हाणामारीचं षटक घेऊन येतोय गोलंदाज प्रिन्स जोगदंड म्हणजेच शुभम जोगदंड. महावीर मोबाईल शॉपी संघ लवकरात लवकर इनिंगालाच मैदानामध्ये यायचंय. खराब चेंडू पाहायला मिळाला इथे शुभम जोगदंड. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे अवंतर धावेने 110 धावांवरती. या षटकाराच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 117 धावा आणि या षटकाराच्या साह्याने
वैयक्तिक अर्धशतक पूर्ण करताना पाहतोय आपण नरेश चव्हाणला. फक्त 12 चेंडूमध्ये अर्धशतक पूर्ण करणारा हा खेळाडू. खूप जलद गतीने अर्धशतक पूर्ण केले या स्पर्धेमध्ये नरेश चव्हाणने. फलंदाज बाद आहे का? हा येस. नाही ना, खरंच सर, खरंच या तुम्ही. हो, 2 मिनिटं. तुला लाईनअप मध्ये घेऊन जा, म्हणलं टीम लाईनअप मध्ये जावा.
चला चला सामन्याला सुरुवात करायची आहे. सचिन भैया देवकर मित्रमंडळ फलंदाज पाठवायचे आपले. नाही तरी पाठवून कशाला लवकर आपण मोकळे होता लवकर. हॅलो चला चला सचिन भैया देवकर मित्रमंडळ आघाडीचे सलामीचे धडाकेबाज फलंदाज मध्ये पाठवायचे आहेत आपले. हॅलो अमोल सर, अमोल सर, अंपायर अमोल सर, थोडस क्रिक रोजला काहीतरी प्रॉब्लेम झाला चेक करा तो. करतात थांब. विष्णू थोडस स्टंप नीट करा ते स्टंप स्टंप. एकशे 27 धावांचं लक्ष असणार आहे सचिन भैया देवकर मित्रमंडळ या संघाला. निर्धारित 8 षटकांमध्ये पॉवर प्लेचा भरपूर समाचार त्यांना घ्यावा लागेल. धावा बनवाव्या लागतील पॉवर प्ले मध्ये. तर या ठिकाणी आपण बघतोय कारभारी लवाटे यावेळेस गोलंदाजी मार्कवर आहे. मात्र पहिला चेंडू चांगला होता आणि त्यानंतर मात्र धाव फलकाला धक्का दिला गेलाय. चौकार मात्र येतोय. सुरेख यावेळेस मात्र स्कोअर लाईकच्या दिशेनं थोडासा मनगटी फटका खेळला गेला. चौकारानंतर मात्र आपण बघतोय ही वेळेत चौकार आलेला आहे. 8 धावा आपण बघतोय या ठिकाणी धावफलकावर पूर्ण झालेल्या आहेत. हा बॅकफुटवर आलाय, कट केलाय. त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक असेल अतिशय वेगात सिंगल पूर्ण केली बघा. हे खास क्रिकेट आहे बघा. हे दोन्ही बॅटरचं टूर्निंग आहे. उजेब लाला नॉन स्ट्राईक एंडवर मात्र आला गेलाय.
विष्णू स्ट्राईक एंडवर आहे. हा क्वाड बिहाइंडचा अपील आहे. यावेळेस मात्र पंचवर्षासारखे थंड बघायला मिळतील. परंतु कमालीचं पुनरागमन. डॉट चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये असेल. नाही फॉलो थ्रू मध्ये थोडासा प्रयत्न कमी पडलाय. हा लॉंगऑफचा क्षेत्ररक्षक बघा. अवेज मात्र चेंडूवर येतोय. चांगले क्षेत्ररक्षण अवेज यांच्या माध्यमामध्ये आपण बघतोय. हा षटकाची समाप्ती मात्र मैदानाच्या आतमध्ये होईल. 10 धावा आपण बघतोय. अगदीच षटक समाप्तीनंतर धावफलकावर आपल्याला बघायला मिळत आहेत. किरण कोळी. चला झेल घेण्याची संधी बघा. पकडला जाईल झेल. विष्णू यांना मात्र मैदान सोडावं लागेल. बिग विकेट. एक बडा खेळाडू आपण या ठिकाणी बघतोय जो पकडला गेलाय. हा या धावसंख्येवर बघतोय आपण मैदानाच्या आतमध्ये पहिला धक्का दिला गेलाय. मग वैद्य आलेत बघा. मागील सामन्यामध्ये आपण बघितलं आघाडीची जोडी हीच जोडी मैदानाच्या आतमध्ये होती. यावेळेस मात्र विष्णू यांना पुढाकार दिला गेला होता. अर्थात हा प्रयोग मला वाटतं फसलेला आहे. हा फटका खास आहे बघा. लॉंग ऑन मध्ये टप्पा पडेल. बॅड बाउन्स. चेंडू टप्पा घेत जाईल. सीमा रेषा पलीकडे चौकार. हा तर आपण मित्रांनो स्विचचा प्रयत्न चेंडूबादचा संपर्क नाही. तर आपण या ठिकाणी हा सामना संपल्यानंतर आजच्या सत्राचे सर्व सामनावीर या ठिकाणी जे खेळाडू आहेत, त्यांना सामनावीरचा किताब देणार आहोत. त्यामुळे या ठिकाणी त्या खेळाडूंनी तयार राहायचं. तर आजच्या सत्राचे सामना क्रमांक 2 आणि मेन ऑफ द मॅच आहेत. त्या ठिकाणी कारभारी लवर आहे. तर कारभारी लवर आपण सामना संपल्यानंतर हजर राहायचं. सामना क्रमांक 3 या ठिकाणी मोरिया सीसीचे खेळाडू आसिफ शेख यांनी तयार राहायचं. तर सामना क्रमांक 4 त्यांचे मॅन ऑफ द मॅच विलास राठोड पण तयार राहायचं. चला यावेळेस सोडवलंय अभिज आहेत बघा. एक नियंत्रित क्षेत्ररक्षण त्यांनी नक्कीच केलं. पहिल्या टप्प्यानंतर चेंडू रोखला गेलेला आहे. चला पूल केला आहे आणि चेंडू पुन्हा एकदा जातोय सीमा रेषा पलीकडे खणखणीत चौकार.
तर 2 षटकानंतर 19 धावा फलकावर आहेत. एकवीस 19 धावा आहेत बघा धावफलकावर. 127 करायचे आहे. 19 झाल्यात. उडवला आहे. आकाश मार्गे जाईल चेंडू. मैदानाच्या खूप लांब. दूरवर जाणारा लांबलचक षटकार. 25 धावा धावफलकावर होत आहेत. आणि अशी फलंदाजी जर केली तर हे आव्हान कठीण नाहीये. थांबा, त्यांना बघा, त्यांना लागलं का बघा आगी. नाही, क्लिअर आहे, क्लिअर आहे. हा, ठीक आहे, ठीक आहे. हा, खेळाडूंनी स्वतःची काळजी घेणं सुद्धा गरजेचं आहे. कारण आज स्पर्धेचा पहिला दिवस आहे आणि सर्व खेळाडूंना फिट राहावं लागेल बघा. स्पर्धा 5 दिवसांची आहे. हा, बॅकफुटवर आले. इनसाइड आउटचा फटका खेळलाय. पुन्हा एकदा अवेश भाई यांचं जबरदस्त क्षेत्ररक्षण बघा. हे सीमेरेषेवर कमालीचं कामकाज करतायत. क्षेत्ररक्षकांची भूमिका सर्वात मोठी आहे बघा क्रिकेटमध्ये. या अगोदर मी सांगितलेलं आहे. फलंदाजी आली नाही तरी चालेल, गोलंदाजी नाही आली तरी चालेल, परंतु क्षेत्ररक्षण आलंच पाहिजे. हा, क्षेत्ररक्षण बघा. चांगलं क्षेत्ररक्षण बघा. सिंगल मात्र मिळाली. तर यावेळेस फुल केलाय, पावर फुल केलाय. वन बाउन्स सीमे रेषेच्या पलीकडे जाणारा चेंडू चौकार. 31 धावा धावफलकावर आहे बघा यावेळेस. आणि येणाऱ्या काळामध्ये 31 चेंडू आणि 96 धावांची गरज आहे. 127 धावांचं कठीण लक्ष्य. यामागे जर बघितलं तर 113 धावांचा पाठलाग करीत असताना सामना बरोबरीच सुटलेला आहे. अगदीच या ठिकाणी आपण बघतोय लॉंगॉनच्या दिशेने येणारा चेंडू आहे. त्या ठिकाणी जर बघितलं तर एक सिंगल आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये अतिशय वेगामध्ये पूर्ण झाली. षटकाची होणारी समाप्ती 3 षटकानंतर 2 बाद 32 धावा धावफलकावर आहे. 30 चेंडू आणि 95 धावांची गरज आहे. आणि यावेळेस जर बघितलं तर मैदानाच्या आतमध्ये 2 फलंदाज उजेडला आला आणि त्यांना आकाश साथ देत आहेत. चांगले बॅटर्स आहे दोन्ही मैदानाच्या आतमध्ये. आणि या धावांचा पाठलाग होऊ शकतो बघा. टेनिस क्रिकेटच्या जगतामध्ये अनेक विक्रम आपण बघितले, अनेक धावांचे पाठलाग आपण बघितलेले आहे. या 2 फलंदाजांवर जर विश्वास टाकला तर नक्कीच हे 2 फलंदाज या धावांचा पाठलाग करू शकतात. चांगले गोलंदाज आहे बघा या ठिकाणी. जगन्नाथ पाटोळे संघनायक आहेत. पहिला चेंडू मात्र डॉट मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळेल. काय गोलंदाजी आहे बघा. काय गोलंदाजी आहे. तर इतका वळाला चेंडू सरप्राईज झाला बघा फलंदाज.
फलंदाज मात्र तयार असतील. फक्त फसवलं यावेळेस स्लायडर होता. आकाश जर बघितलं तर मागील काही चेंडूंवर आपण बघतोय बीट मात्र झालेलं आहे. जगन्नाथ पाटोळे ज्या प्रकारची गोलंदाजी करतायत थोडस अवघड आहे बघा या गोलंदाजीला समजणं. व्हेरिएशन जास्त करतायत, गती परिवर्तन जास्त करतायत. सरळ होता यावेळेस स्लायडर चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात मात्र जाऊन लपलेला आहे. बाद चेंडू असेल. यष्टीचीच आपल्याला कमालीचं यष्टीरक्षण बघा यावेळेस. फलंदाज मात्र आपण बघतोय ज्यांना परतावं लागेल आकाश. तीन बाद 32 धाव फलकावर. ओम मुंडे आलेले ते. तरुणांवर विश्वास टाकला बघा हे सुद्धा या स्पर्धेच्या मागचा हेतू आहे. अंबाजोगाई तालुक्यातील नवीन खेळाडूंना एक व्यासपीठ मिळावं आणि या व्यासपीठाचा त्यांनी फायदा उचलावा. ओमकार मुंडे. एसटीचा अपील या ठिकाणी केला गेला संघर्ष सर स्क्वेअर हा तिसऱ्या पंचांच्या दिशेनं यावेळेस हा तिसऱ्या पंचांकडे निर्णय पाठवला गेलाय. काहीच नाही. नॉट आउट. नाही काहीच नाहीये. चौथ्या षटकाची होणारी समाप्ती आणि 4 षटकानंतर आपण बघतोय 3 बाद 32 धावा आहेत. बघूया. फोन केलेला आहे बघा यावेळेस. स्वागत करतायत गोलंदाजाचं. षटकार. थांबा थांबा त्यांना काहीतरी झालंय बघा आता.
42 धावांवर आहेत. सामना जर बघितला तर मित्रांनो 22 चेंडू आणि 85 धावांची गरज आहे. किरण कोहली चेंडू मात्र खास बघतोय मैदानाच्या आतमध्ये डॉट असणार डॉट चेंडू आहे. तर या ठिकाणी काही मान्यवरांना मी विनंती करेल आपण या ठिकाणी उपस्थित राहायचं. ज्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी राहिलेले सामनावीर या ठिकाणी देणार आहोत. यावेळेस मात्र मिडल ऑफ द बॅट आणि आउट ऑफ द पार्क षटकार. अठ्ठेचाळीस धावा आहे बघा धावपळकावर. याही वेळेस उडवलेला आहे. उचित लाला षटकारासह अर्ध षटकापार जाताना संघ सचिन भैया देवकर 19 चेंडू आणि 73 धावांची गरज आहे. काही मान्यवर आहेत त्यांचा मी नामोल्लेख करीन त्यांनी मात्र या ठिकाणी तयार राहायचंय. शेवटचा चेंडू आहे. बॅटिच काढा घेतलेली आहे. नाही खराब क्षेत्ररक्षण. चला जाईल चेंडू सीमेरेषेच्या पलीकडे. 58 धावा धावपळकावर आहेत. आणि आपण जातोय काही मेन ऑफ द मॅच या ठिकाणी राहिलेल्या त्या नक्कीच या ठिकाणी दिला जाईल. पंचा ड्रिंक सायकर सर यांना विनंती असेल आपण या ठिकाणी यायचं. आकाश सायकर सर आरिफ भाई आपल्याला सुद्धा विनंती आहे आपण यायचे आरिफ भाई आणि नर्सिंग अण्णा लोणतो. तर सामना क्रमांक 2 या ठिकाणी सामनावीर आहेत कारभारी लवाटे सॉरी ते मैदानात आहे. तर या ठिकाणी आसिफ शेख आहेत बघा सामना क्रमांक 3 आसिफ शेख आपण यायचंय. डाव्या हाताचा तडाखेबाज फलंदाज यांना सामनावीरचा किताब या ठिकाणी दिला जातोय. मान्यवरांना विनंती आपण या ना इकडे सर. अरे भाई पुढे ओके. विलास राठोड यानंतर विलास राठोड यांना विनंती असेल. हा कारभारी या तुम्ही कारभारी आकाश सायकर आरिफ भाई आणि नर्सिंग अण्णा लोमटे 3 बक्षीस जाते. सगळ्यांनी हात लावा हा विषय ठीक आहे चला. अभिनंदन विलास राठोड या स्पर्धेचे शिल्पकार दिग्विजय लोमटे स्वतः या ठिकाणी बक्षीस वितरणाला उपस्थित आहेत. चला अभिनंदन सर्व सामनावीरांचं आणि बक्षीसदात्यांचे सुद्धा या ठिकाणी मी आभार मानतो. आकाश सायकर आरिफ भाई नरसिंग अण्णा लोमटे सर्व बक्षीसदात्यांचे देखील या ठिकाणी मनस्वी आभार. नरेश चव्हाण नवीन बॅटर आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक जर बघितलं 6 मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळेल 59 धावा 3 फलंदाज बाद असताना तर गोलंदाज या ठिकाणी नरेश चव्हाण एक नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये मात्र बघायला मिळेल. यावेळेस बघा आडव्या हातानं गोलंदाजाचा समाचार घेतलाय. धाव करण्याच्या दिशेने जाणारा ऋतुंग षटकार. चौकार मात्र येतो बघा या ठिकाणी. along the ground क्षेत्ररक्षक
आपण बघतोय काऊ कॉर्नरच्या दिशेमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. एक चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये मात्र असेल. एक्स्ट्रा कव्हर आणि चेंडू आर पार फरार. धावा मिळतील 4 चौकार. 13 चेंडू 54 धावांची गरज. शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. नरेश चव्हाण याही वेळेस उडवलाय बघा. हे सिमेंट विकेटचा बादशाह आहे बघा हा उजेब लाला. चौफेर फटकेबाजी बघा या ठिकाणी. 79 धावा धावपळकावर 6 षटकांची समाप्ती. 12 चेंडू आणि 48 धावांची गरज आहे. ज्याप्रमाणे या ठिकाणी आपण बघतोय नरेश चव्हाण यांनी 12 चेंडूंमध्ये 50 धावा केलेल्या आहे. स्पर्धेचा पहिला दिवस आहे आणि ही फास्टेस्ट 50 आहे. वेगवान अर्धशतक. आता त्या प्रकारची फलंदाजी पुन्हा एकदा बघायला मिळेल का? ओम मुंडे आहेत बघा. आता ओम मुंडे यांच्याकडून नक्कीच अपेक्षा आहे. हा आणि नवीन सितारा उगवता तारा आहे. त्यांनी मनगट दाखवलाय. क्षेत्ररक्षक आहे बघा त्या ठिकाणी सिंगल पूर्ण करतायत. या ठिकाणी 80 धावा धावपळकावर 11 चेंडू आणि 47 धावांची गरज. तर जगन्नाथ पाटोळे आपण बघतोय म्युझिशियन जादूगर गोलंदाज. अकरा चेंडू 47 धावांची गरज. बघूया. चला उजेब लाला मैदानात हे म्हणजे हे शक्य आहे. षटकार मात्र आलेला आहे. 86 धावा धावपळकावर 10 चेंडू आणि 41 धाव्यांची गरज आहे. म्हणजे 4 पेक्षा अधिक धावा तुम्हाला प्रत्येक चेंडूवर घ्यायची आहे. हा षटकार आहे. काय फलंदाजी केली. ये बल्लेबाज खास है और इसकी बल्लेबाजी झकास है. तीन बाद 92 धावा आहेत बघा या ठिकाणी. 9 चेंडू 35 धावांची गरज. चेंडू आला का? हा मॅच बॉल पहा बर का. क्रिकेट मध्ये मॅच बॉलला सुद्धा खूप महत्वाचं. बघूया. आक्रमण जोरदार यावेळेस मैदानाच्या आतमध्ये झालेलं आहे. यावेळेस बघा फायनलच्या दिशेने गेला चेंडू सीमे रेषेच्या पलीकडे चौकार. तर नक्कीच या ठिकाणी उजेब लाला यानं सांगितलंय मी अजून जिंकलो नाही. सामना अजून संपलेला नाहीये. ही इच्छाशक्ती आहे बघा. 8 चेंडू 31 धावा. फुलटॉस आहे आणि हा चेंडू सुद्धा मैदानाच्या बाहेर जातोय. हा रिव्ह्यू येतोय बिमरचा. बघितला जाईल. 102 धावा आहेत आणि बिमरची सूचना आलेली आहे.
हा, इट्स अ फेअर डिलिव्हरी आहे. षटकार मात्र येईल. निर्णायक चेंडू आहे. नाही, चेंडूला उंची आहे. चेंडूला उंची आहे. चेंडूला लांबी आहे. एकदा जोरदार टाळ्या बघा उजेड लाला यांच्यासाठी. ही स्पर्धा काहीतरी वेगळं दाखवणार आहे बघा. 6 चेंडू 19 धावांची गरज आहे. 6 चेंडू 19 धावा. आणि कमालीची फलंदाजी या ठिकाणी ओंकार मुंडे आणि उजेड लाला यांची. 6 चेंडू 19 धावांची गरज. हा, यावेळेस बघा पंचांचा निर्णय काय येतोय. हा, नॉट आउट मात्र आहे. हा, डेड बॉल आहे. हा, डेड बॉल आहे. इथे एक पारितोषिक आला आहे उज्जैप लाला यासाठी. उज्जैप लाला जर सामना संपवला तर बिबीशेठ भालेकर यांच्याकडून तब्बल 2000 रुपयांचं पारितोषिक आहे. चला यावेळेस बघा, या वेळेस मात्र एक चेंडू निघून गेला. 5 चेंडू 19 धावांची गरज. ओमकार मुंडे काय सामना जिंकून येणार. स्ट्राईक एंडवर ओमकार मुंडे. क्षेत्ररक्षणामध्ये बदल झालेला आहे. अगदी काही क्षणात टेस्ट क्रिकेट झालंय बघा. ड्राईव्ह करा, सिंगल पूर्ण करतील. तर अवघड गणित नक्कीच आहे बघा. 4 चेंडू 18 धाव्यांची गरज आहे बघा. उजेब लाला जोपर्यंत मैदानात आहे आणि क्रिकेटचा खेळ काही सांगू शकत नाही. पारितोषिकामध्ये वाढ होताना दिसते. 4 चेंडू 18 धावांची गरज. सामना संपवला तर तब्बल 2500 रुपयाचं पारितोषिक बिबीशेठ भालेकर यांच्याकडून. विशाल चापे यांच्याकडून 500 रुपयाचं तब्बल 3000 रुपयाचं पारितोषिक लालासाठी. हा, क्षेत्ररक्षक आहे बघा. सामना रंगलाय. आणि तिसरं पारितोषिक आहे संघाचे संघ मालक सचिन भैया देवकर यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक. टोटल मिळून 4000 रुपयाचं पारितोषिक आहे. लालासाठी 3 चेंडू धावा बनवायच्या आहेत त्या 14. एक चेंडू सामन्याचा निकाल बदलू शकतो बघा. एक चेंडू 3 चेंडू 14 धावांची गरज. यावर चेंडू हवेत आहे आणि बाहेर. हा षटकार आलेला आहे. काय फलंदाजी करतोय लाला. मन जिंकली सर्व प्रेक्षकांची. कमालीची फलंदाजी. कमालीची फलंदाजी. 2 चेंडू 8 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. बिबीशेठ भालेकर यांच्याकडून तब्बल 3000 रुपयाचं पारितोषिक. शेवटचे 2 चेंडू 8 धावा. 2 चेंडू धावा बनवायच्या 8 धावा. बनतील का धावा. 8 धावा. हा निर्णायक चेंडू आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय बघा. 2 चेंडू आणि 8 धावांची गरज. हा, यावेळेस पायाचे वेग घेतलेलं. आता गोलंदाज जर चुकला तरच हा सामना निकाली लागू शकतो. जरी सामना गेला तरी मन जिंकण्याचं काम केलं इथे लालाने. खऱ्या अर्थानं हे सत्य आहे बघा.
94 धावांवर ठोकतोय उजवप्लाला. वैयक्तिक शतक करण्याची संधी आहे उजव्या शकतोय बघा या ठिकाणी. एक चेंडू आहे, 8 धावांची गरज आहे. जर गोलंदाज चुकला तर पुन्हा एकदा सगळे आयसीयू मध्ये जातील. सगळ्यांचा देखील हा होणार आहे. हा म्हणजे खेळणारे आणि बघणारे. चेंडूला उंची आहे. शतक केलं बाबा. नाही तर शतक आहे बघा हे. स्पर्धेचं पहिलं शतक. स्पर्धेचं पहिलं शतक उजवप्लाला यांच्या बॅटीतून आलेलं आहे. आणि लाईनअप मध्येच बाहेर जायचं. लाईनअप मध्ये बाहेर जायचं. टीम महावीर मोबाईल शॉपी. नरेश चव्हाण मॅन ऑफ द मॅच. नरेश चव्हाण मॅन ऑफ द मॅच. आणि तुम्हाला आले तरी चालेल. नरेश सर तुम्ही आले तरी चालेल. उजवप्लाला अभिनंदन नेते कुठे बघा आणि हार्डक.